पुलाची शिरोली येथील रहिवासी अतिक्रमण नियमित करण्याच्या दृष्टीने अतिक्रमणधारकांच्या घराचे पंचनामे करण्याचे काम बुधवारी सुरू झाले। मंडल अधिकारी सीमा मोर्ये, ग्रामविकास अधिकारी A.Y. कदम, तलाठी नितीन जाधव, तलाठी अभिषेक पतंगे, तलाठी नागेश तोंदरोड यांच्या पथकाने महाडिक कॉलनीतील अतिक्रमणाचे पंचनामे करण्याचं काम सुरू केलं आहे। शिरोलीतील गोसावीवाडी, रेणुकानगर, महाडिक कॉलनी, बहुरूपी वसाहत येथील रहिवासी अतिक्रमण कायम करावीत अशी मागणी सरपंच सौ पद्मजा करपे आणि इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे इचलकरंजी प्रांताधिकारी मौसमी बेर्डे चौगुले आणि तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्याकडे केली होती। त्यानुसार अतिक्रमणधारकांचे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मंडल अधिकारी यांना दिले आहेत। त्यानुसार बुधवारी सकाळपासून महाडिक कॉलनी येथील अतिक्रमणधारकांच्या पंचनाम्याचं काम सुरू करण्यात आले। यामध्ये अतिक्रमणधारकांचे क्षेत्र, त्यांच्याकडील रहिवासी पुरावे, शासकीय कागदपत्र यांची माहिती घेण्याचं काम मंडल अधिकारी सीमा मोर्ये यांच्या पथकाने सुरू केलं आहे। यावेळी सरपंच सौ पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी सरपंच विठ्ठल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, राजेश पाटील, प्रकाश कौंदाडे, शिरोली विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, शक्ती यादव, वसिफा पटेल, कमल कौंदाडे, मनीषा संगपाळ, माजी सरपंच अनिल शिरोळे, सलीम महात, बाळासाहेब पाटील, योगेश खवरे, शिवाजी समुद्रे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते। पुलाची शिरोलीत रहिवासी अतिक्रमण घरांचे पंचनामा प्रसंगी मंडल अधिकारी सीमा मोर्ये, सरपंच पद्मजा करपे, तलाठी नितीन जाधव आणि मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। पुलाची शिरोली कोल्हापूर सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे।